ठाकरेंचाच महापौर होणार. कारण आत्ताच महत्त्वाचा निर्णय झाला. मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार हा प्रश्न सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात या एका पदाभोवती मोठं राजकीय वादळ निर्माण झालेलं पाहायला मिळतंय. पण खरी गंमत अशी आहे की आज चर्चा महापौर कोण यापेक्षा महापौर कोणाच्या ताब्यात जाणार या मुद्द्यावर जास्त रंगलेली आहे. कारण एकीकडे महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही अजूनही भाजपचाच महापौर मुंबईत बसणार का यावर कुणीही ठामपणे शिक्कामोर्तब करत नाहीये. याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं राजकारण हे कधीच सरळ गणितावर चाललेलं नाही. आज महायुतीकडे एकूण 118 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. कागदावर पाहिलं तर हा आकडा महापौर निवडण्यासाठी पुरेसा वाटतो. पण प्रत्यक्षात रोज या निवडणुकीत नवे ट्विस्ट, नवी शक्यता आणि नवे डावपेच समोर येताना दिसत आहेत. कुठे अनुपस्थितीची चर्चा सुरू आहे, कुठे बहिष्काराची शक्यता वर्तवली जाते, तर कुठे पडद्यामागे सुरू असलेली फिल्डिंग चर्चेचा विषय ठरतेय. 2017 सालचा अनुभव पाहिला तर आजची परिस्थिती काही नवीन नाही. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात केवळ 2 जागांचा फरक होता. तरीसुद्धा शिवसेनेने तब्बल 5 वर्ष मुंबई महानगरपालिकेत आपलाच महापौर बसवला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे. महापौर पदाची निवड ही केवळ आकड्यांची लढाई नसते, तर ती रणनीती, वेळ आणि उपस्थितीवर अवलंबून असते. आज भाजपसमोर मोठी संधी आहे, पण ही संधी साधी नाही. कारण या लढाईत केवळ बहुमत नाही, तर कायदा, महानगरपालिका अधिनियम आणि राजकीय व्यवहार यांचा मोठा रोल आहे. म्हणूनच सगळ्यात आधी समजून घेणं गरजेचं आहे की मुंबईच्या महापौर पदाची निवड नेमकी कशी होते. महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. निकाल जाहीर झालेले आहेत. प्रत्येक पक्षाला आपापल्या नगरसेवकांचा आकडा स्पष्टपणे माहीत आहे. आता पुढचा टप्पा आहे महापौर पदाच्या आरक्षणाचा. 22 तारखेला महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघणार आहे. या सोडतीत महापौर पद कोणत्या समाजासाठी किंवा प्रवर्गासाठी राखीव आहे हे ठरणार आहे. ही सोडत निघाल्यानंतर त्या संदर्भात अधिकृत नोटीस जारी केली जाईल. यानंतर ज्या पक्षाला महापौर पदाचा दावा करायचा आहे त्या पक्षाकडून उमेदवारांकडून अर्ज भरले जातील. अर्ज भरल्यानंतर काही कालावधी अर्ज माघारी घेण्यासाठी दिला जातो. हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो, कारण अनेक वेळा याच टप्प्यावर राजकीय समीकरणं बदलताना दिसतात. या सगळ्यानंतर ज्या दिवशी मुंबई महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावली जाईल, त्याच दिवशी महापौर पदाची निवडणूक पार पडते आणि महापौर निवडला जातो. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. महापौर 2.5 वर्षांसाठी निवडला जाणार की पूर्ण 5 वर्षांसाठी याचा निर्णयही आरक्षण सोडतीच्या वेळी होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही. ही निवडणूक आवाजी मतदानाने होते. म्हणजेच हात वर करून मतदान केलं जातं. त्यामुळे कोण सभागृहात उपस्थित आहे, कोण अनुपस्थित आहे, कोण बाहेर पडतो, याला फार मोठं महत्त्व असतं. संपूर्ण प्रक्रियेला साधारण 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जरी 31 जानेवारीपर्यंत महापौर निवडला जाईल असं सांगितलं जात असलं, तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया 5 फेब्रुवारीपर्यंत लांबण्याची शक्यता काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. आता येतो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वादग्रस्त मुद्दा. बहुतेक लोकांच्या मनात असा समज आहे की 227 नगरसेवकांच्या सभागृहात महापौर निवडण्यासाठी किमान 114 मतं लागतात. पण हा समज पूर्णपणे बरोबर नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मते महापौर निवडण्यासाठी 114 हा आकडा कायद्यानुसार बंधनकारक नाही. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार महापौर पदाची निवड ही महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होते. या सभेसाठी कोरम पूर्ण असणं आवश्यक असतं. एकदा कोरम पूर्ण झालं की उपस्थित आणि मतदान करणाऱ्या नगरसेवकांपैकी
ज्याला जास्त मतं मिळतात तो उमेदवार महापौर म्हणून निवडला जातो. याचा अर्थ असा की संपूर्ण 227 पैकी 114 मतं मिळायलाच हवीत अशी कुठलीही सक्ती कायद्यात नाहीये. मात्र तरीसुद्धा 114 हा आकडा महत्त्वाचा का ठरतो? कारण स्थायी समिती, विषय समित्या, मुंबईत 2017 साली नेमकं हेच चित्र पाहायला मिळालं होतं. त्यावेळी शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादीला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6 आणि इतरांना 8 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर तर काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे महापौर पदाच्या रिंगणात होते. मतदानाच्या वेळी महाडेश्वरांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. कारण अनेक पक्षांचे नगरसेवक उपस्थित असूनही मतदान करत नव्हते, तर काही सभागृहात आलेच नाहीत. त्यामुळे उपस्थित मतांवरच निकाल लागला आणि महाडेश्वर महापौर झाले. याच उदाहरणामुळे आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यावेळीही महापौर निवडीच्या दिवशी सगळा खेळ पलटू शकतो का? कारण सध्या वेगवेगळ्या शक्यता चर्चेत आहेत. कुठल्या पक्षाचे नगरसेवक अनुपस्थित राहतात, कुठले मतदान टाळतात, कुणी शेवटच्या क्षणी भूमिका बदलतो, यावर सगळा निकाल ठरणार आहे. म्हणजेच मुंबईच्या महापौर पदाची ही लढाई केवळ आकड्यांची नाही, तर कायदा, राजकीय डावपेच आणि योग्य वेळ साधण्याची आहे. शेवटी एकच गोष्ट स्पष्ट आहे. मुंबईचा महापौर कोण होणार याचा फैसला कागदावरच्या बहुमतावर नाही, तर सभागृहात त्या दिवशी निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष परिस्थितीवर होणार आहे.